ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता मी निघालो आहे हरिश्चंद्रगडाला. ॲक्च्युली खूप लेट झालेलं आहे, मला मित्र वाट बघतात ते स्टेशनला. डोंबिवलीवरून आम्ही गाडी पकडणार आहे 9:30ची. तिथून आम्ही जाणार आहोत कसाऱ्याला आणि कसाऱ्यावरून पाचनई मार्गे आम्ही वरती जाणार आहोत. सो लेडी एक ग्रुप पुढे जाईल, त्याच्यानंतर ना आम्ही जाऊ. मला माहीत नाही एक्झॅक्टली ते पुढे जातील की नाही, बट लेट्स सी. फायनली ऐक, फायनली मित्रांनो माझ्या या गँगला भेटलो. गोप्रो हाय, गोप्रो शेवटी दाढी वाढवली आहे बरं काय. ओळखतो बाकी तुम्ही याला ओळखत असाल, अमोलला. पहिला अमोल आपला. मित्रांनो आता आपण इथे कसाऱ्याच्या इथे थांबलो आहे थोडा वेळ, नाश्ता वगैरे पोटा पाण्याची जरा उशीर केलेली. आणि ह्याच्यानंतर आता आम्ही एक गाडी केलेली आहे, प्रायव्हेट गाडी. इथून आम्ही जाणार आहोत काय नाव, पाचनई या गावामध्ये. आणि तिथे मग जाऊन जेवण वगैरे करून मग तिथून आम्ही वरती जाणार आहोत. आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम अशी कोणती तरी मोहीम आपण राबवतोय आणि त्याचं श्रेय जातं आहे त्याला, म्हणजे यांच्या ग्रुपला. सो आता हा थोडक्यात माहिती सांगेल की एक्झॅक्टली काय होणार आहे तिथे. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव यश गोपाळ जगे. मी शहापूरला राहतो आणि मी गेले 7 ते 8 वर्ष किल्ले भ्रमंती करतोय. तर हरिश्चंद्रगड हा किल्ला सगळ्यांसाठीच खूपच सुंदर मानला जातो आणि तो म्हणजे फोटो असो किंवा ट्रेकिंगच्या बाबतीमधले ती पर्वणी आहे किंवा ट्रेकर्सची पंढरी म्हणून ती ओळखली जाते. परंतु गेले 4 ते 5 वर्ष मी हरिश्चंद्रगडावर जातोय, तर त्याचं बदलणारं जो स्वरूप आहे की नुसते ट्रेकर नाही तर ट्रेकर सोबत फक्त धांगडधिंगा, फक्त दारू, फक्त कचरा करण्यासाठी लोक येतात. आणि हा 5 वर्षातला बदल आता अतिशय वाढलेला आहे. तर गेल्या वर्षीसुद्धा आम्ही ह्याच्यासाठी एक मोहीम आकारली होती, जी मोहीम होती की दारूबंदी मोहीम 31 डिसेंबर रोजी. कारण 31 डिसेंबर म्हणजे वर्षाअखेर असतो आणि त्याच्यामुळे की सगळ्यांना पिण्यासाठी कोणती तरी जागा हवी असते. आणि आजकाल किल्ले हे दारू पिण्यासाठी खूप जास्त मौजेच्या ठिकाणात असं वाटतं. तर त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेला दारूबंदी मोहीम केली होती, जी आमची तेव्हाही सक्सेस झाली होती. आणि तेव्हा आम्ही 19 दारू पिणाऱ्यांना, पेताडांना आम्ही पकडलं होतं आणि त्यांना शिक्षा देऊन त्यांना गडाखाली रात्रीच 2-2:30 वाजता पाठवलं होतं. तर आत्तासुद्धा मध्ये 5 महिने काही नव्हतं, जास्त दारू वगैरे चालली नव्हती. पण आता जसा पाऊस चालू झाला, आता पुन्हा एकदा दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यावर कोणीतरी आळा घालावा. आणि कारण कसं आहे की किल्ले संवर्धन आणि किल्ले स्वच्छतेसाठी बरेच ग्रुप कार्यरत आहेत आणि ते त्यांचं काम उत्तमरित्या करत आहेत. परंतु हे किल्ले जे घाण करतायत त्यांची स्वच्छता आपण दरवेळी करत राहिले आणि ते लोक घाण करत राहिले तर मग काय होणार आहे? तेच होणार आहे की आपण आपल्या खर्चाने किल्ले साफ करायचे, ते येऊन परत किल्ले घाण करणार. पण ते रोखणार कोण? तर त्याच्यासाठी आम्ही काही जण आजही जातो आहोत, आधीही गेलो आहोत. माझा एक ग्रुप आहे ड्रिफ्टर्स ट्रेकिंग क्लब. तर मी स्वतः ट्रेक घेऊन जातो, परंतु ट्रेक घेऊन जातानासुद्धा त्यांच्यामध्ये किल्ला स्वच्छतासाठी मी नेहमीच त्यांना सांगत असतो. आणि आज म्हणजे सौभाग्य असं की त्याच्यामुळेच आज काही ड्रिफ्टर्सचेही मित्र माझे 3 जण माझ्यासोबत आहेत आणि मी ट्रेकिंग ग्रुप चालू केल्यामुळे त्यांच्यामुळे मला ते मिळाले. त्यामुळे माझ्या ग्रुपचा मला अभिमान वाटतो. प्लस जीवनदादा आणि अमोलदादा फेसबुकवर आणि अजून 2 मित्र आमचे फेसबुकवर आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी जॉईन झालेत. कॅमेरामन बस झालं. ओके. मित्रांनो, हरिश्चंद्रगडाला जाताना इगतपुरी इथून आपण एक राईड घेतला होता आणि तिथून जाताना आपल्याला हे पाठीमागे एक धरण दिसतंय, त्याचं नाव आहे भाऊली. आपला भाऊ कदमवाला भाऊली. आणि इथे घाट आहे छोटासा, त्याचबरोबर बरेचसे धबधबे पण आपल्याला बघायला मिळतील. शांत ठिकाण आहे, एन्जॉय करू शकता.
घ्यायचं का बघा इथनं? खायला काय बिस्किटच फक्त घेऊया, बाकी जेवणाचं वगैरे तर सगळं वरती होऊन जाईल. ओके, तुझ्याकडे काय काय खायला आहे बाबा सांग बाबा. काय दीक्षितचे पुढे पेढा आहे. पेढा कुठे पेढा? काय द्या पण एवढा मोठा हा पेढा आहे? हा पेढा आहे? हायला, भारी आहे. घेऊ का? पहिला या असला पेढा पहिल्यांदाच बघतोय मी. भारी रे, एक नंबर. काय नाव आहे याचं? कंदी पेढा. कंदी पेढा, राजूरचा कंदी पेढा. टफ आहे सातारा कंदी पेढ्याला. राजूचा स्पेशल कंदी पेढा असतो हे मला आज कळालंय. इथनं त्या मित्राने सांगितलं मला. भारी आहे पण मस्त आहे, एकदा ट्राय कराच. कोणाचं घर आहे हे नक्की? भास्कर यांचं घर आहे. इथे आल्यानंतर नक्की भेट द्या. इथे आल्यानंतर ना जबरदस्त हॉस्पिटॅलिटी मिळते. हॉस्पिटॅलिटी म्हणजे जबरदस्त घरचं वातावरण असतं इकडचं. हां, अतिथी देव नाही, घरातल्यासारखं वातावरण आहे. आणि इथून पुढे कसं जायचं यश? इथून आता आपण पाचनई गावामध्ये आहोत. पाचनई गावातून आता आपण ट्रेक चालू करतोय आणि साधारणतः 1.5 ते 1.25 तासाचा आपला ट्रेक असतो. ओके. जर आपण न थांबता गेलो तर. पण ओके. आता आपण व्हिडिओ काढत किंवा लोकांना माहिती सांगत जातोय, त्याच्यामुळे बरोबर. 1/2 ते 1.25 तासाचा वेळ जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता आपण निघतोय. वाटेत मध्ये आपल्याला रेलिंग लागेल, ओके. पायऱ्या लागतील, मध्ये तळं लागेल, धबधबा लागेल. तर ते सगळं बघत बघत आणि शूट करत जाताना आपल्याला थोडासा उशीर होईल, पण ते सगळ्यांना दाखवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते करणं सुद्धा नेसेसरी आहे. बरोबर. ओके. आणि समोर जो आहे तो आहे हरिश्चंद्रगड. आता याच्या पलीकडे जो आहे तो वेस्ट भाग आहे, म्हणजे पश्चिम भाग आहे. आणि तिकडे आपल्याला कोकणकडा बघायला मिळेल. मित्रांनो, हा माझा पहिला नाईट ट्रेक बोलू शकतो, कारण की अजून ट्रेक करतोय. राजगडावरती होतो त्यावेळी नाईट ट्रेक म्हणजे आम्ही त्या पॉईंटपासून रिटर्न येत होतो, त्यावेळी जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला. चला 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 पुढे. थांब थांब, दिसतोय का मला चेहरा?